हॅलो फ्रेंड्स, मी आज बनवणार आहे ढाबा स्टाईल लसूण मेथीची ग्रेव्ही भाजी। पहिले शेंगदाणे भाजून घेते पूर्ण सर्व आणि मग वाटण करायचं आपल्याला। शेंगदाणे घेतलेत, तीळ घेतलेत, हे बघा तीळ, आणि आपले ही एक डाळ, फुटाणे डाळ ही एक घेतली आहे। हे मिक्सरला ह्याची पेस्ट करायची आहे आपल्याला। छान शेंगदाणे भाजून घेत आहे मी। त्याची पेस्ट झाल्यावर दाखवते मी तुम्हाला। फक्त हे तीनच वस्तू मिक्सरला बारीक वाटून पेस्ट करून घ्यायचे, थोडंसं पाणी टाकून। थोडंसं लाईटमध्ये तीळ भाजून घेत आहे। गॅस बंद आहे, गरम कढई आहे, त्याच्यामध्ये थोडंसं लाल होईपर्यंत भाजून घेते। नाहीतर गॅस चालू असलं की खूप काळे पडतात। थोडीशी छान वाफ बसून देते ह्याला, तीळला। मग आपण ह्याची पेस्ट करूया। थोडंसं पाणी टाकून पेस्ट करायची छान घट्ट। हे बघा छान मस्तपैकी पेस्ट झालेली आहे। ती आपल्याला मेथीमध्ये टाकायची आहे। आता आपण मेथीचे जी ढाबा स्टाईल भाजी आहे ग्रेव्हीची, तर आपण त्याच्यासोबत बनवूया खडा मसाले राईस, बनवूया भात, बनवूया खडा मसाल्याचा। पहिल्यांदा तेल टाकू। तेल तापलेलं आहे। आता याच्यामध्ये जिरं, हे बघा जिरं आणि शहाजिरे टाकत आहे मी। आता तुम्ही म्हणताल खडे मसाले, आता खडे मसाले मी टाकत आहे। त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकला आहे। आता मी खडे मसाले अख्खे टाकत नाही, खडे मसाल्याची पूड करून घेतली मी, असे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं। हे बघा खडे मसाल्याची पूड टाकूया, टाकलेली आहे। आता थोडंसं खडा मसाल्याचा भात मी तिखट करणार आहे, त्याच्यामुळे हिरवी मिरची टाकली आहे। हे बघा हिरवी मिरची टाकलेली आहे। छान तडका बसलाय। भात टाकून वॉश करून घेतलेला आहे भात मी ऑलरेडी। त्याच्यामध्ये पाणी टाकलं एक तांब्या। मस्त तर्री आली आहे खडे मसाला भाताला। चवीनुसार मीठ टाकूया आपण। आता झाकण लावून घेऊया। मस्तपैकी 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत भाताच्या शिट्ट्या करून घेऊया, कुकरच्या शिट्ट्या करून घेऊया, म्हणजे भात रेडी होतोय आपला। आणि आता इकडे आता मेथीची भाजीची आपण तयारी करून घेऊया। आता फोडणीसाठी मी जी ग्रेव्ही आहे त्याच्या अगोदर जी फोडणी लागणार आहे तेलामध्ये, त्याच्यासाठी मी लसूण घेतलेले आहेत। लसूण हे बारीक कापलेले आहेत, हे बघा असे बारीक कापून घेतले आहेत। खुब्या 2 मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्याच्या बदली तुम्ही लाल बेडगी मिरची असते ना लाल कलरची, तीही तडका लावायला आपण घेऊ शकतो। जी की ती डाळीला आपण तडका लावतो लाल कलरची मिरची, तीही मिरची तुम्ही घेऊ शकता। माझ्याकडे आता ती अवेलेबल नाही आहे, त्याच्यामुळे 2 मी हिरव्या मिरच्या घेतल्यात, त्यामध्ये असे चिरून उभ्या करून घेतलेल्या आहेत। आणि आता आपण बघू पुढे आता आपण फोडणी देऊया। मेथीची भाजी आपल्याला बनवून घ्यायची आहे, पण मी मेथीची भाजी ऑलरेडी बनवलेली आहे, मी तुम्हाला तेही दाखवते। हे बघा मेथीची भाजी बनवून घेतलेली आहे मी, थोडीशी गार करून घेतली नॉर्मल। पहिली मेथीची भाजी करून घेतली होती मी, जसे की नॉर्मल आपण मेथीची भाजी कशी करतो, हिरवी मिरची, तेल, लसूण आणि मेथीची भाजी। नॉर्मल पद्धतीने मेथीची भाजी करून घ्यायची, गार करायला ठेवायची, त्याच्यानंतर आपल्याला ग्रेव्हीमध्ये टाकायची असते। तर मेथीची भाजी रेडी आहे आपली। आता डायरेक्ट आपल्याला ग्रेव्ही तयार करायची आहे, त्याच्यासाठी लागणारे साहित्य आणि जे गरम मसाले आहेत तेही मी तुम्हाला दाखवते। हे बघा लागणारे
साहित्य. आता आपल्याला फोडणी द्यायची आहे. जिरे टाकले, मस्त छान तडका बसतो. लसूण टाकून दिले, लसूण छान थोडासा ब्राऊन झाला लसूण, आणि मिरची थोडीशी फोडणी बसली ना मिरचीला, छान तेलाचा तडका झाला ना, तेलाला ह्या सर्वांचाच तडका झाला ना मस्तपैकी. मग आपण त्याच्यामध्ये ग्रेव्ही सोडू, वरून मसाले टाकू. बघा छान ब्राऊन लाल कलरचं होत आहे. कॅमेऱ्यात एवढे स्पष्ट दिसत नाही आहे. हे छान तडका बसला आहे. लाल व्हायला आले. ओके ठीक आहे. मी आता ह्याच्यामध्ये ग्रेव्ही सोडते. ही ग्रेव्ही आहे, ग्रेव्ही टाकते मी आता. ग्रेव्ही टाकली आहे मी. चला आता आपण ह्याच्यामध्ये सगळे मसाले टाकून घेऊया, जे की आपल्या घरातच अवेलेबल असतात. लाल तिखट चवीप्रमाणे, कोणाला जास्त तिखट हवे असेल तर लाल तिखट जास्त टाकू शकता किंवा मीडियम टाकू शकता. पण आपल्याला ढाबा स्टाईल बनवायची आहे. धणे पावडर, मेन मसाला गरम मसाला, आता तुम्ही म्हणत असाल ही असं कसं काय डायरेक्ट टाकते. मला अंदाज आता खूप म्हणजे सर्व मुली बायका असतात त्यांच्या माझ्या हातात पाऊच जो असतो हे पुडी, त्याचा अंदाज बसलेला असतो भाजीला. जर असं की नाही की सेपरेट काढून घ्या आणि हे करा, अंदाज बसलेला असतो. त्याच्यामुळे मी डायरेक्ट पुडीने टाकते. चवीनुसार हळद, आता ह्याच्यामध्ये मीठ चवीनुसार 1 चमचा टाकते. 1 चमचा वर अजून थोडंसं टाकते. लागल्यावर आपण वरून टाकू शकतो, पण एकदा झालेलं मीठ जास्त ते काय परत काढू शकत नाही. छान मस्तपैकी आता थोडंसं तेल कमी पडतं आहे. आपण ह्याच्यामध्ये तेल ॲड करूया. सॉरी फ्रेंड्स, जरा घरकामाच्या गडबडीत मी मेन कांदा आणि टमाटा विसरून गेलते. तेलात जिरे टाकल्यानंतर, हिरवी मिरची टाकल्यानंतर ना आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून देऊया. हे बघा, भिण्यासारखं काहीच कारण नाही आहे, कारण की मी आता व्हिडिओ एडिट करून नंतर ना हे कांदा राहिला माझ्या लक्षात आला. कांदा टमाटा कापल्या साईडला ठेवला होता, तो लक्षातच आला नाही. तर आता त्यात थोडंसं तेल टाकलं, त्याच्यामध्ये कांदा परतून घेऊया. आणि लाईटली मीठ टाकायचं, म्हणजे कसं कांद्याचा गाळ होतो. लाईटली मीठ टाकायचं, कांद्याचा गाळही होऊन जातो. आता तुम्ही म्हणताल हा मसाला बनवला होता, ते काय झालं, तुम्ही काढून घ्या तो मसाला एका प्लेटमध्ये आणि थोडंसं तेल टाका आणि त्याच्यामध्ये कांदा टमाटा छान मस्तपैकी फ्राय होऊ द्या. थोडीशी चूक होतेच, जी की माझ्याकडनं आत्ता झाली, पण नक्की सांगा बाबा स्टाईल लसूण मेथीची ग्रेव्ही भाजी तुम्हाला आवडली की नाही हे मला नक्की सांगा कमेंटमध्ये. छान लाल होतो आहे कांदा, ब्राऊन होसपर्यंत हे करायचा. मग टमाटे टाकूया आपण. मग जो आहे तो मसाला पूर्ण ॲड करायचा. ऑलरेडी आपण सर्व मसाले, गरम मसाले वगैरे सर्व घरातले मसाले ह्याच्यात ॲड केलेले आहे. छान ग्रेव्ही येऊन, म्हणजे ग्रेव्ही येसपर्यंत, त्याला तेल सुटेसपर्यंत, ब्राऊन होसपर्यंत छान मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं.
ग्रेव्ही. हे बघा. आता ह्याच्यामध्ये आपण टमाटा ॲड करूया. टमाटा ॲड केला मी. थोडीफार चुकी होते. मी नवीन आहे यूट्यूबर आणि त्यात ही अशी चूक झाली आहे. थोडंसं सांभाळून घ्या तुम्ही. जे की गृहिणी जे घरात स्वयंपाक बनवतात त्या मेन गोष्ट. पण एवढं मात्र आहे की प्रत्येक गोष्टीवर तोडगा असतोच. जे की लेडीजचं डोकं त्यात फास्ट आहे. कधी काय प्रॉब्लेम झालं की चला लगेच दुसरीकडे घ्या, त्याच्यात फोडणी टाका, ती ॲड करा. ती आपण तसंही करतो. त्याच्यामुळं टेन्शन घ्यायचं नाही आणि ही रेसिपी वाया जाणार नाही आहे. म्हणजे की आता नंतर ॲड केला आहे कांदा टमाटा असं काही नाही आहे. खूप छान होणार आहे. हे बघा, माझ्याकडनं थोडीशी चूक झाली. कधी कधी होते, सर्वांकडनंच होते. माणूस आहे शेवटी, माणसाकडनं चूक होत असते. त्यातूनच आपण शिकत असतो. पण एवढं मात्र आहे, कितीही गडबड असू द्या, आपली आई जी की आपल्याला लहानपणापासून मोठी करते, तिच्याकडनं कधीच चुकी होणार नाही बघा. कधीच चुकी होणार नाही. आणि झाली तरी ती चुकी सांगणार नाही की हा माझ्याकडनं ही चुकी झाली ती चुकी झाली. पण भाजी एवढी छान आणि चविष्ट बनवणार ना आई. आईची जागा ही कोणीच घेऊ शकत नाही. आपल्या आईची जागा ही कोणीच घेऊ शकत नाही. ते पण स्वयंपाकात बिलकुल पण कोणीच घेऊ शकत नाही आईची जागा. आईच्या हातचं जेवण ते आईच्या हातचं जेवणच असतं. मला माझ्या स्वतःच्या आईच्या हातचं जेवण जेवल्यावरच असं वाटते की हां, की स्वर्गात आल्यागत वाटतं. सासरी म्हणजे कसं आहे, सासू आहे, सगळेच तसं काही नाही. पण आईच्या हातचं जे जेवण आहे, वा वा, एकच नंबर, मस्त चविष्ट. आपण जो मसाला काढला होता तुम्ही काढून घेतला इथे. टमाटाही छान मस्तपैकी ब्राऊन घालता सर्व. कोणाकोणाला आपल्या स्वतःच्या आईच्या हातचं जेवण आवडतं प्रचंड, त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तर फार आवडतं माझ्या आईच्या हातचं जेवण. मस्त एक नंबर, जे की हॉटेलसारखंच बनवत असते. टमाटा मसाला काढून घेतला होता. आपला टमाटा कांदा फोडणीला द्यायचा राहिला होता. त्याच्यामुळे हा जो मसाला केला होता ग्रेव्हीचा, तो मसाला मी थोडासा काढून घेतला आणि थोडासा ठेवला होता साईडला. मग मी थोडंसं तेल टाकलं, त्याच्यामध्ये कांदा टमाटा ॲड केलं, छान मस्तपैकी गाळ होऊन दिला. थोडंसं मीठ टाकलं जेणे की टमाटा आणि कांद्याचा गाळ झाला पाहिजे. छान मस्तपैकी आता हे ब्राऊन होसपर्यंत मी हे करून घेते. थोडीशी चूक झाली माझ्याकडून घरकामामध्ये, थोडीफार चूक होतेच. इकडं बघा तिकडे बघा असं असतंच. त्याच्यामुळे कांदा टमाटा कापूनच ठेवला आहे, तो टाकायचाच विसरून गेले फोडणीला. हे बघा टाकला, सर्व झालं. आता ती जी ग्रेव्ही बनवली होती आपण शेंगदाणा तीळ आणि डाळीची, ती ग्रेव्ही ह्याच्यात ॲड केलेली आहे. छान ब्राऊन होसपर्यंत हे करूया, परतून घेऊया. कोणाकोणाला आपल्या आईच्या हातचं जेवण आवडतं नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण की हे सर्व आपण छान छान पदार्थ सर्व आईकडनं शिकत असतो. आई आहे
आईने शिकवलं तर आपल्याला लग्न झाल्यावर म्हणतात ना, सासरी जाऊन सगळं हे असं छान छान बनवायचं असतं. त्याच पद्धतीने जेणे की आपल्या आईचं नाव निघतं, तुझ्या आईने हे खूप छान शिकवलं आहे, असं शिकवलं आहे. आपण तर स्वतःहून आपल्याला शिकता येत नाही, पण जे पण काही शिकतो ते आपण आईकडनं शिकत असतो. की अंश मध्ये पाणी करत आहे. 1 मिनटं मी त्याला आता पाणी देते. की अंशला पाणी देऊन झालं. असंच छोट्या छोट्या गोष्टींमुळे माझं कांदा टमाटा फोडणीला द्यायचा राहिला, त्यामुळे सॉरी, खूप खूप सॉरी. टेन्शन घेऊ नका तुम्ही, भाजी आपली खूप छान होणार आहे. आणि जर वाटलंच तुम्हाला, ज्याचा मसाला आहे तो कढईमध्ये ठेवा. तुम्ही दुसरी कढई छोटीशी घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं तेल, कांदा टमाटा टाकून, थोडंसं मीठ टाकून तुम्ही ह्याच्यामध्ये या मसाल्यामध्ये ॲड करू शकता, वरूनही टाकू शकता. असं काही नाही आहे की आता हां आपलं हे चुकलं, हे राहिलं. टेन्शन घेऊ नका, मी टेन्शन घेत नाही आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि मी काही वस्तू वायाला जाऊ देणार नाही. मस्त छान ढाबा स्टाईल आपण मेथी लसूणची भाजी, जी ग्रेव्ही असते ती खाऊया. छान ग्रेव्ही येते, छान तर्री येते, एकच नंबर. खूप दिवसांनी मी रेसिपी बनवते, खूप म्हणजे खूप दिवसांनी. असं वाटतं की माझी आईच बनवते. वेगवेगळे पदार्थ आपल्याला आई आपली स्वतःची आईच खायला घालू शकते. असं नाही, काही सर्वच घालू शकतात, पण आपल्या आईच्या हातची चव ही कोणालाही येऊ शकत नाही, बिलकुल पण येऊ शकत नाही. आईच्या हातातनं खाल्लं ना जेवण, वा वा, एकच नंबर. पोट भरल्यागत वाटतं. असं वाटतं की वर्षभर जेवलंच नाही आपण आणि आत्ताच जेवलं. खूप छान, मस्तपैकी. मला आईच्या हातचं जेवण फार आठवतं. छान मस्तपैकी ब्राऊन झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये कोमट पाणी टाकूया. हे बघा, छान मस्तपैकी ग्रेव्ही झाली आहे. आता ह्याच्यामध्ये मेथी ॲड करूया आपण, मेथीची भाजी ॲड करूया. मेथीची भाजी ॲड केली आहे आपण ह्याच्यामध्ये. काही जण मेथी कटही करून घेतात. कट करून घ्या, मी कट नाही केलेली. मी थोडीशी चमच्याने हे करते, बारीक करून घेते, म्हणजे छान सगळीकडे हवी. छान मस्तपैकी आता मिक्स करून घेते मी. मग आता तुम्ही ही ग्रेव्ही झाली ना, मीठ बघायचं, चवीनुसार मीठ आहे की नाही हे बघायचं, मीठ वरून टाका. आता मी छान मस्तपैकी एकजीव करून घेते. हे बघा, छान मस्त एकजीव करून घेतला आहे. लाईटीमुळं थोडीशी ग्रेव्हीचा कलर दिसत नाही, पूर्ण व्हाईट दिसते, पण छान मस्तपैकी बघा ग्रेव्ही झाली आहे. आणि रेडच कलर आहे, तर आली आहे साईडनं. हे बघा, ह्या साईडला दिसते. हे बघा, आता हळूहळू दिसत असेल. हे बघा, छान मस्तपैकी तर्री आली आहे. ह्या साईडला बघा, कारण की लाईटमुळं पूर्ण ते व्हाईट कलरचं दिसतंय, सफेद दिसतंय. इथे बघा, इथे छान दिसतंय. आणि मस्तपैकी चव आलेली आहे भाजीला. मेथी ढाबा स्टाईल लसूण मेथीची भाजी. आता ह्याच्यासोबत मी मस्तपैकी रोट्यात, गरम गरम रोट्या करत आहे. तुम्हीही रोट्या करा, छान मस्तपैकी भाजीसोबत खायला. कोणाकोणाला भाकर आवडते, भाकरी ट्राय करून बघा तुम्ही. आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही की भाजी कशी झाली आहे, टेस्ट कशी आहे. हे बघा, तुम्हाला कोणाला साजूक तूप टाकायचं असेल तरी टाकू शकता ह्याच्यावर. हे बघा, हळूहळू ग्रेव्ही होत आहे, छान घट्ट होत आहे. हे बघा साईडनं. नक्की मला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज. मी नवीन आहे यूट्यूबर, त्यामुळं म्हणते, जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करायला